नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील द्रुतगती महामार्गालगत असलेल्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील अभिमान सोसायटी या सोसायटीचा अभिमान वाटावा असं यांचं काम आहे। जो STP प्लॅन आहे हा नावालाच या ठिकाणी त्यांनी उभारलेला आहे। गोयल बिल्डरनी ही अभिमान सोसायटी या रहिवाशांना वर्ग केलेली आहे, पण हजारो फ्लॅट या ठिकाणी आहेत आणि हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी राहत असताना STP प्लॅन हा नावालाच आहे आणि हे दूषित पाणी सर्व शेतकऱ्याच्या शेतीमधनं डायरेक्ट पवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे। प्रदूषण महामंडळ केवळ नावालाच आकसापोटी काही जणांवर कारवाई करत असतं, पण हा जो STP प्लॅन आहे याचे कुठं या ठिकाणी देखभाल दुरुस्ती दिसत नाही किंवा या ठिकाणी जे दूषित पाणी आहे प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत आहे। तर हा जो STP प्लॅन आहे, STP प्लॅनच्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी इथं या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत आहे। असा हा अभिमानचा STP प्लॅन आणि हे असणारं दूषित पाणी ग्रामपंचायत जेव्हा या ठिकाणी काही कारवाई करेल त्यावेळेस हे बिल्डर काही प्रमाणात चालू करत आहेत। तर कोण आहे इथं प्रमुख आणि आम्ही ग्रामस्थाकडनं जाणून घेणार आहे। काय सांगाल STP प्लॅनबद्दल? मी श्री NC चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत शिरगाव। आज आम्ही ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग झाल्यानंतर सर्व कार्यकारिणीसोबत अभिमान सोसायटीचं जे सांडपाणी सोडलेलं आहे नदीमध्ये डायरेक्टली सोडलेलं आहे त्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर सदर STP प्लांट या ठिकाणी केलेला आहे, पण तो ऑलरेडी बंदिस्त स्वरूपात आहे आणि डायरेक्टली ते सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळं नदीचं पाणी प्रदूषित होऊन विविध आजारांचा प्रादुर्भाव त्यामुळं होऊ शकतो। तेव्हा तर तीव्र दुर्गंधीयुक्त वास असल्यामुळं ग्रामस्थ आणि सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पण सोसायटीच्या वतीनं जो पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे, पवनामाई नदी जे पवना धरणामधनं पाणी पिंपरी चिंचवड शहराला पिण्यासाठी जातं, त्याच धरणामध्ये हे दूषित पाणी म्हणजे ड्रेनेज आसन, संडास आसन सर्व पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। परिसरामध्ये जंगली गवत वाढलेलं आहे आणि तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळं इथं अभिमान सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास होत आहे। तर हे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत पल्लवी प्रवीण गोपाळे। ग्रामपंचायतची बॉडी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नाकाला पदर लावावा लागतो अशी परिस्थिती आहे। काय सांगाल की इथल्या ह्या अभिमान सोसायटीचा अभिमान वाटावा असं हे दुष्कृत्य आहे। पवना नदीमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं की इथं थांबतानाही उलटी येईन अशी परिस्थिती आहे आणि पवना माईचं पाणी दूषित केलं जातं आणि तेच दूषित पाणी ग्रामपंचायतीला जॉकवेलने उचलून शुद्ध करून तेच नागरिकाला पिण्याची वेळ येते। काय सांगाल? नमस्कार, मी शिरगाव ग्रामपंचायत सरपंच पल्लवीताई गोपाळे। आज या ठिकाणी आम्ही वारंवार कल्पना देऊन सुद्धा अभिमान सोसायटीमधले जे रहिवासी आहेत ते फक्त आम्हाला सांगत होते की पत्राद्वारे की आम्ही प्लॅन चालू आहे काही नाही काही आमची कारवाई चालू आहे म्हणून करत होते, पण आज आम्ही स्वतः येऊन परिस्थिती पाहिली तर एवढं म्हणजे त्रास होतोय की आज इथं उभं राहणं पण शक्य नाहीये। आणि इथून पुढं शिरगाव गाव आहे आणि गावाच्या पुढं अजून जवळपास जवळजवळ 4 ते 5 गावं ह्याच पुढं नदीचं पाणी पितात आहे आणि आज जर एवढं दूषित पाणी जर नदीचं गावामध्ये जात असेल आणि नागरिकांना जो त्रास होतोय आणि त्या त्रासापासून जर मुलं म्हणा, ज्येष्ठ म्हणा आणि नागरिक लोक गावातले जर आजारी पडत असेल तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? आज या ठिकाणी तुम्ही प्लांट
एवढं टाकताय, सोसायटी एवढी मोठ्या प्रमाणात उभारताय आणि त्याचा जर तुम्हाला दूषित पाण्याचं तुम्हाला विल्हेवाट लावता येत नसेल तर याच्यावरती ग्रामपंचायत काहीतरी रीतसर कारवाई करणार आहे, याची तुम्ही दखल घ्यायची आणि लवकरात लवकर ह्या पाण्यापासून जो त्रास होतोय याच्यावरनं काहीतरी नवीन मार्ग काढा आणि ते पाणी दूषित जे नदीमध्ये जाते ते त्वरित बंद करा, ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी सांगतेय, एवढी सांगून थांबते. पूर्वी प्रतिशिर्डी साईबाबा मंदिराच्या इथंही मोठ्या प्रमाणात STP चालू नसल्यामुळे दूषित पाणी येत होतं, त्याबद्दल आवाज उठवला होता. पण त्यांनी बंदिस्त गटार वगैरे केलेलं आहे. पण STP प्लॅन करून त्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करून नदीला सोडण्यात येते का? तिथं पण दूषित पाणी नदीला? तिथं पण आत्ताही दूषित पाणी नदीला येत आहे आणि ते तुम्ही आता वाटल्यास इथलं झाल्यानंतर तिथं जाऊन तुम्ही बघा, तिथं पण पाणी दूषित अजून नदीमध्ये येते. आणि जर वारंवार अशा सोसायटी वाढीत गेल्या आणि मंदिर आहे, सोसायटी आहेत आणि जर गावाला तुमचं जर एवढं दूषित पाणी येत असेल तर तुम्ही गावामध्ये येऊन जे आम्हाला चांगलं काहीतरी वाटलं पाहिजे अभिमानास्पद, तर तसं अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही, उलट त्रासच आहे. आणि वारंवार आम्ही मागणी करतोय की तुम्ही चांगलं काहीतरी हे करा आणि ग्रामपंचायतकडनं जेवढे होईल तेवढे आम्ही तुम्हाला सहकार्य करू, वेळोवेळी मदत करू. प्रत्येक गोष्टीला आम्ही मागणी करतोय पण आम्हाला त्याचं काहीच हे होत नाही. उलट आमच्याबद्दलच, ग्रामपंचायतच्या बद्दलच तुम्ही अजून आम्हाला सांगताय की तुम्ही हे आम्हाला मदत करत नाहीये, वेळोवेळी पाणी येत नाहीये. म्हणजे ग्रामपंचायतवरतीच तुम्ही वेळोवेळी कंप्लेंटी काही नाही काही आमच्यापर्यंत येत असतात. ते म्हणजे अभिमान वाटण्यासारखं ह्या अभिमान सोसायटीमध्ये काहीच नाहीये, फक्त त्रासदायकच घटना घडत आहेत आणि वेळोवेळी आम्हाला ह्या त्रासापायीच इथे यावं लागतंय. अभिमानाच्या आणि कुठल्या चांगल्या कामासाठी आम्ही आतापर्यंत अभिमानमध्ये क्वचित आलोय, चांगल्या कामासाठी खूप वेळ कमी प्रमाणात आलेलो आहे. आणि तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रतिशिर्डी सारखं साईबाबांचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्या मंदिराच्या वतीनं तुम्ही अनेक त्यांना पाणी पुरवठा करताय, वीज पथदिवे देताय, तर त्यामधनं काय टॅक्स वगैरे भेटतो का तुम्हाला? नाही भेटत आहे काहीच. आणि आता पण म्हणजे शनिवार रविवार असो, गुरुवार असो, मंदिरात एवढी म्हणजे गर्दी होतीये, म्हणजे जास्त प्रमाणात, पण त्याच्यावर तेही वेळोवेळी सांगून सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाही आतापर्यंत. आणि वेळोवेळी तिथून राहणारे पुढं शिरगाव म्हणजे खळवाडीमध्ये जी लोक राहतात ते त्यांना वेळोवेळी त्रासच होतोय. आणि अजूनही त्यांनी जे आता 26 जानेवारी आहे, तर माझी एवढीच मागणी आहे, 26 जानेवारीच्या दिवशी जे इतर वेळेस जसं त्रास झालाय तसं त्या दिवशी आम्हाला व्हायला नाही पाहिजे. काय होतं, अचानक जर कुठली घटना घडली तर त्याला जबाबदार कोण आहे? समजा इमर्जन्सी कुठला पेशंट आहे आणि जर तो हॉस्पिटलला न्यायचा आणि जर रस्ताच नसेल रिकामा तर तुम्ही काय करणार आहे? त्यावरती आम्ही चौकी पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला एक चौकी केबिन तिथं टाकून तुम्ही तिथं आम्हाला सिक्युरिटी द्यावी आणि जे गर्दी आतमध्ये होते गाड्या पार्क करण्यासाठी ती गाडी पार्क नाही व्हावी, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि आतमध्ये रहिवासी राहतात त्यांची पण तीच मागणी आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं धर्मादाय आयुक्ताकडे तुमची तक्रार गेलेली आहे का की ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापन असन किंवा पाणी असन, पथदिवे असन, तर या मंदिराच्या बाबतीमध्ये मंदिराचं पण दूषित पाणी पवना नदीमध्ये सोडलं जातं, यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, त्याबद्दल काही प्रस्ताव वगैरे काही पत्र दिलेत का? नाही, आजच सगळ्यांचे पत्रव्यवहार मी तयार केलेले आहेत आणि ते उद्यापर्यंत प्रत्येक कार्यालयामध्ये पोहोचवतील. बरं, हे काय अचानक एक दिवसाची नाही, गेल्या 7, 8, 10, 12 वर्षापासून ही सोसायटी आहे. मग तुम्ही आत्ताच कसे काय पत्रव्यवहार म्हणताय? या अगोदर काही कारवाई करण्यात आली? या अगोदर पण पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याबाबत काही कारवाई झाल्याचं दिसून आलेलं नाही. आणि सोसायटीला पण पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यांना मुदत देण्यात आलेली होती की परसबागा किंवा वृक्ष लागवड करून ते जे दूषित पाणी सोडलेलं आहे त्याचा पुनर्वापर त्या ठिकाणी करावा, परंतु तशी कारवाई काही केलेली दिसत नाही आहे. परत आजच्या मासिक मिटिंगमध्ये ठरल्यानंतर परत आम्ही पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो. परत जशाचं तसं पाणी ते नदीत सोडल्याचं दिसलं, पुन्हा आम्ही पत्रव्यवहार तयार केलेला आहे. ग्रामपंचायत केवळ या ठिकाणी पत्रव्यवहार करत आहे आणि या पत्रव्यवहारावर बिल्डर दाद देत नाही ना मंदिर प्रशासन दाद देत नाही. येणाऱ्या पिढीसाठी आपण कॅन्सर होण्यासारखं जर दूषित पाणी देत असेल तर शेवटी या मानवी पिढीचं आयुर्मान तरी किती राहणार? काय नाव तुमचं आणि काय सांगाल ह्या दूषित पाण्याबद्दल? मी सोमनाथ गोपाळे, शिरगावचा रहिवासी आहे. अभिमान सोसायटीला आज आम्ही 1 वर्ष आले, प्रत्येक वेळी वारंवार येऊन ह्यांना लेटर देतोय, ह्यांना सांगतो तुमचं दूषित पाणी नदीत जाते, ते पाणी गावाला येते आणि ते पाणी तुम्हाला पिऊन जाणार आहे. ते आमच्या विरोधात ग्रामपंचायत विरोधात कंप्लेंट करतात की रात्रीची मिशन चालू, हे चालू, आणि एवढं घाण दूषित पाणी सोडले माझ्या शेतामध्ये. मला रिक्वेस्ट केली तुम्ही पाणी बंद करा, मग एकदा येऊन मी बडबड केली, बंद केलं, तर आता परत सोडले आणि जातं डायरेक्ट आमच्या ग्रामपंचायत ह्याला पाण्याच्या विहिरीत जाते पाणी.
नदीचं पाणी विहिरीतून पाणी वर जाते. हे अख्ख्या गावाला लोक 100% आजारी पडायला लागलेले. अख्खं दूषित पाणी येते. आणि सरकारने आज एक GR पाठवलेला की पाणी कसं करून प्यायचं उकळून. एकच मिनिटं दाखवतो मला. पुणे महापालिका. तर पुणे महापालिकेने या ठिकाणी एक GR पाठवलेला आहे, पाणी उकळून प्या. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करा. पिण्यापूर्वी पाणी गाळून 20 मिनिटे उकळून नंतर थंड करून घ्या. तर अशा सूचना देऊन केवळ या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण होणार नाही. हे अभिमान सोसायटीमधले रहिवासी आहेत आणि यांच्या वापराचं हे दूषित पाणी आहे. तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगा? अक्षय साधू गोपाळे, उपसरपंच. आता अभिमान नाव आहे स्कीमचं, पण अभिमानास्पद यांचं काही काम नाही आहे. तर आता पाहताय तुम्ही, पाणी सांडपाणी सोडले. पाणी या ठिकाणी सोडले की गावचा पंप आहे, त्या पंप हाऊसमधून पाणी विहिरीत जातं. तेच पाणी विहिरीत जातं आणि तेच गावाला सोडले पाणी. पण अशा पाणी पिऊन लोक आजारीच पडतात. वारंवार लोक आम्हाला सांगतात आम्ही येतोय, पाहतोय, जातोय. पत्रव्यवहार झाला, पत्रव्यवहारला यांचं उत्तर नाही. काही गावात घडलं की यांचा लगेच ॲक्शन मोड असते. आणि जर गावाचे जर यांना स्वच्छता कळत नाही, पण यांना स्वतःचं हे पाणी ते पण पितात, पण यांना त्या पाण्यावर नियोजन करता येत नाही. आज इथं 1100 फ्लॅट, 1100 फ्लॅटचं जर नियोजन लावायला गेलं, यांना या फिल्टर प्लॅन्टचं नियोजन करता येत नाही. मग सगळ्या गोष्टी जर ग्रामपंचायत ठरवल्या असेल तर मग बिल्डरकडून यांनी फ्लॅट का घ्यायचा? त्यावेळेस यांनी बघितलं नाही का पाणी कुठं सोडतात, याचं काही नियोजन आहे. फ्लॅट घेण्यासाठी यांच्याकडे पैसे, पण त्या फ्लॅटवर त्या नियोजनवर यांना पैसे खर्च करायला पैसे नाहीत का यांच्याकडे? बिल्डरने हँडओव्हर केली ही सोसायटी. मग आता हे नियोजन कोणी करणार? सोसायटी कुठे आज चेअरमन? आज ग्रामपंचायत बॉडी आली, त्यांचा एक तरी व्यक्ती इथं आहे का उत्तर देण्यासाठी? मग हे प्रश्न विचारायचं कोणाला आम्ही, आणि याचं उत्तर देणार कोण? हाच आमचा प्रश्न आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव स्वप्नील आरगडे. की हे जे पाणी सांडपाणी जातंय हे पूर्ण म्हणजे फिल्टर न करता हे पाणी डायरेक्ट नदीला पाणी सोडलेलं आहे. आणि ह्या पाण्याचा उपयोग इथले जवळपास एक 1100 फ्लॅटधारक आहे. हे 1100 फ्लॅटधारक सुद्धा हे पाणी पितात, हे पण वापरतात. ह्यांचा पंप हाऊस इथून पुढेच आहे आणि त्याच्या पुढं ग्रामपंचायतीचा पंप हाऊस आहे. म्हणजे हे लोकांच्या जीवाशी कितीतरी खेळतात हे लोक. म्हणजे यांची लवकर याची सुधारणा होईल, नाही ते अन्यथा आम्ही योग्य ते कारवाई केली जाईल. आणि जे आता 1100 फ्लॅटची बिल्डिंग आहे आणि अजून 1100 फ्लॅटची बिल्डिंग होती, म्हणजे जवळपास 2200 फ्लॅटची इथं स्कीम आहे. ह्या 2200 फ्लॅटचे हे जे आता नवीन काम चालू आहे, लवकर त्या बिल्डरने लवकर हे याच्या पाण्याचं काहीतरी उपाययोजना करा, नाही ते जे काम चालू आहे 1100 फ्लॅटचं ते त्वरित आम्ही थांबवले जाईल. तर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित झालेले आहेत. मावळ तालुक्याचं शहरीकरण होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, पण या टोलेजंग इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचं जे काही दूषित सांडपाणी आहे यावर कुठली प्रक्रिया न करता ते डायरेक्ट नदीला सोडत आहेत. नदीला पाणी सोडत असल्यामुळे ओढे, नाले, नदी आणि धरणं हे प्रदूषित झालेले आहेत आणि त्याच प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करून तेच पुन्हा नागरिकांना पिण्याची वेळ येत आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता जो STP प्लॅन जो आहे तो नावालाच प्रकल्प आहे. STP फक्त नावाला आहे, पण पाणी हे डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं. यामध्ये सोसायटीचे चेअरमन असतील, एकीकडे आता हे 1100 फ्लॅटचे आणि दुसरीकडं पुन्हा 1100 फ्लॅटचे, असं 2200 फ्लॅट या ठिकाणी होणार आहेत. 2200 × 4 केले तर एकदम हजारो लोकसंख्या या ठिकाणी आहे आणि दैनंदिन वापराचे पाणी हे प्रदूषित झाल्यानंतर त्यावर कुठली प्रक्रिया केली जात नाही. यामुळं पवना असन, इंद्रायणी नदी असन, ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या कुंडलिका सुद्धा या नद्या आहेत, आंध्रा, या पण नद्या आता प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. काही नद्यांमध्ये आता जलपर्णी सुरू झालेली आहे, पण प्रदूषण मंडळ हे नावालाच आहे. प्रदूषण मंडळाला काही देणं घेणं नाही आहे, फक्त आकसापोटी कारवाई केल्याचं दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं आवाज उठवून ही प्रदूषण मंडळ जर झोपेचं सोंग घेत असेल तर केव्हा सोंग घेणार? जेव्हा हे पाणी पूर्ण 20 झाल्यानंतर घेणार आहे का? प्रत्यक्षात आम्ही इथली परिस्थिती दाखवली की जे आहे जशाला तसं सांडपाणी सर्व एकत्रित हे पाणी नदीला सोडलं जातं. बरेचसे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत. हां, काय सांगाल? जे आता आपण ते दाखवलं यांचं अभिमानचं जे पाण्याचं जे फिल्टरेशन होतं आणि जे वेस्टेज पाणी
त्या भाऊसाहेब असेल, सरपंच असेल किंवा बाकीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही झाडाला वापरा, गार्डनला वापरा, पण त्याचं कुठंही त्यांनी उपयोग नाही केला. सरळ पाणी ते पावना मायमध्ये सोडलेलं आहे. आणि पूर्ण आता एक 8 ते 15 दिवस झाले पुणे जिल्ह्यामध्ये एक साथ आलेली, म्हणजे ते त्यांनी एक तर्क लावला, बाबा नरेगाव असेल, आंबेगाव भाग असेल, की ज्या पाण्यामुळं आरोग्यामुळं प्रचंड लोकांना मानसिक त्रास झालाय. तीच परिस्थिती भविष्यात आपल्याकडे होऊ नये मावळमध्ये. म्हणजे हेच पाणी अभिमानवाले पण पितात, शिरगाववाले असेल किंवा पुढची जी गावं असतील ते गाववाले सुद्धा पाणी पितात. त्यावेळेस आम्ही यांना वारंवार पत्र्यावर यांच्या संग केलेलं आहे. पण ही लोक म्हणजे जे बिल्डर असेल किंवा कोणचे लोक असतील ते त्याच्यावर ते ॲक्शन घेत नाही. त्याच्यामुळं लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करा, नाही तर आम्ही अमरण उपोषण पुकारणार आहोत. शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं तीव्र कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. जर या ठिकाणी अभिमान सोसायटीच्या वतीनं जे अभिमान सोसायटी रजिस्टर करणारे जे सहाय्यक निबंधक मावळ तालुका जे आहेत ते यावर काही कारवाई करतात का? प्रदूषण मंडळ काही कारवाई करतात का? ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते. प्रदूषण महामंडळ येऊन तरी या ठिकाणी कारवाई करणार आहे का? याकडे ॲक्शन मोडवर ग्रामपंचायत आहे. आणि जर यांनी हे जे दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याचं बंद नाही केलं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आलेला आहे. मावळचं बदलतं रूप, प्रदूषित मावळ आणि या ठिकाणी जे फ्लॅट ज्या वेळेस बांधले जातात त्यावेळेस सांडपाण्याचं काय हा प्रश्न बिल्डरला कधी पडलेला नाही. दररोज लाखो लिटर पाणी हे प्रदूषित होतं, त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, डायरेक्ट नदीत सोडलं जातं. यामुळे जलचर, शेतकऱ्यांचे प्राणी, शेतकऱ्यांची शेती धोक्यात आलेली आहे आणि येणाऱ्या भावी पिढीला कॅन्सरसारखा आजार देत आहेत. तर आता तरी प्रदूषण मंडळ या STP प्लॅन नसलेल्या प्रोजेक्टवर कारवाई करणार का? शिरगाव ग्रामपंचायतीनं उचललेलं पाऊल हे आदर्श आणि इतर ग्रामपंचायती आणि शहरासाठी एक दीपस्तंभासारखं आहे. तर शिरगाव ग्रामपंचायतीच्या धर्तीवर जर सर्वांनीच पुढाकार घेतला तर मावळातल्या नद्याचं पाणी हे शुद्ध राहणार आहे, पिण्यायोग्य राहणार आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.